बसव तत्वांचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा याकरिता बसवभूमी बसव कल्याण येथून बसव ज्योती यात्रा कर्नाटक राज्यातील बिदर, बसव कल्याण मार्गे महाराष्ट्रात सोलापूर, पुणे, मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहे. महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांच्या विचार तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद 8 व 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग, फोनेक्स या शहरात होणार असल्याची माहिती परमपूज्य जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामीजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस बसवकुमार पाटील, विजयकुमार हत्तुरे, नागनाथ पाटील, शिवानंद गोगाव, सकलेश बाबुलगावकर, राजश्री थलांगे, शिवराज कोटगी, विजयकुमार बावी आदी उपस्थित होते. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. पूज्य डॉक्टर चन्नबसवानंद स्वामीजी माझे नाव आहे. चन्नबसवेश्वर ज्ञानपीठ बेंगळूर. आज आपण बिदर जिल्हा बसव कल्याण अनुभव मंडपातून बसव ज्योत म्हणजे आंतरराष्ट्रीय बसव ज्योत यात्रा म्हणून आपण काढत आहे. परवा दिवशी बसव कल्याण ज्योत घेऊन बिदर, उमरगा, नळदुर्गा या मार्गातून आपण आज लिंगांग योगी सिद्धरामेश्वरच्या क्षेत्रामध्ये आपण आलेले आहोत सोलापूरहून. या ज्योत आपण साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पीटरमारिट्सबर्ग आणि डर्बन, फोनेक्स असं 2-3 ठिकाणे तिथं बसवतत्व संमेलन परिषद होणार आहे साऊथ आफ्रिकामध्ये. 5 तारीखपासून 11 तारीखपर्यंत साऊथ आफ्रिकामध्ये बसवतत्वाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपण दक्षिण आफ्रिका नेणार हे ज्योत. तर आज सोलापूरमध्ये स्वागत, कीर्तेश्वर मठमध्ये स्वागत होणार आहे आणि आज संध्याकाळी पुण्यात बसवभक्त लोक, सर्व जाती मताचे सर्व बसवभक्त लोकांनी बसवण्णांचा पुतळा बाजीराव मार्गमध्ये बसवण्णांचा पुतळा आहे पुण्यात. तर पुणे शहरामध्ये सुद्धा बसव ज्योतीचं स्वागत होणार आहे आणि 4 तारीख सकाळी ते संध्याकाळीपर्यंत मुंबई, ठाणा, अंबरनाथ या ठिकाणी बसव ज्योतीचं स्वागत होणार आहे. 5 तारीख 11 वाजता आपण निघणार आहोत पीटरमारिट्सबर्ग म्हणजे साऊथ आफ्रिका राजधानी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर. तर 8 दिवसाचा हा आंतरराष्ट्रीय बसव ज्योती यात्रा बसव कल्याणपासून साऊथ आफ्रिकापर्यंत जाणार आहोत. तरी सर्वांना ह्या ज्योतीचा यात्रेचा उद्देश म्हणजे बसवण्णांचं तत्व, महात्मा बसवण्णा, महात्मा गांधीजी, महात्मा नेल्सन मंडेला यांचं तत्वमध्ये साम्यता आहे आणि बसवण्णांचं तत्व विश्वभर जागतिक पातळीवर प्रचार करावा आणि प्रसार व्हावा. विश्वाला शांती आणि सकल जीवात्मांना लेस म्हणजे इच्छा हे करणारे बसवण्णांचं तत्व जगभर पसरण्याचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय बसव ज्योती यात्रेचा आहे. तर आंतरराष्ट्रीय बसवतत्व परिषद पीटरमारिट्सबर्ग आणि राजधानी साऊथ आफ्रिकामध्ये होणार आहे. आपण 35-40 लोकांचा टीम साऊथ आफ्रिका आपण बसवतत्व प्रचार करण्यासाठी जाणार आहोत. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ಬಸವಾದಿ ಪರಮತ ನೆನೆಸಿಕೊಂಡು ಲಿಂಗೈಕ್ಯ ವೇದಾಂತ ಆಚಾರ್ಯ ವಿದ್ಯಾವಾತಾಸ್ಪತಿಯಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಮುಧೋಳದ ಶ್ರೀ ಮೃತ್ಯುಂಜಪ್ಪಳಗವರು ನೆನೆದುಕೊಂಡು ಹಾಗೂ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಬಸವಣ್ಣನವರ ಬಸವತತ್ವ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಮನಿ ಚನ್ನಬಸವ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಬಸವದಳದ ಬಸವಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ, ನಾಗನಾಥ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಹತ್ತೂರವರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಶಿವಾನಂದ ಅವರಲ್ಲಿ, ಸೋಮಶೇಖರ್ ಅವರಲ್ಲಿ, ಶಿವರಾಜ್ ಅವರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಸಕಲೇಶ್ ಅವರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅವರ ಜೊತೆ ಬಂದಿದ್ದ ಎಲ್ಲ ಶರಣರಿಗೆ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಯಾರು ಬಸವಣ್ಣನವರ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ಯಾರು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಜೀವನ ಎಲ್ಲ ಬಂಗಾರಮಯ ಆಗ್ತಾರೆ. ಅದು ಉದಾಹರಣವಾಗಿ ಮುಧೋಳ ಮೃತ್ಯುಂಜಪ್ಪಗಳವರು, ಹಾಗೆ ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಮಾತಾ ಮಹಾದೇವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಚನ್ನಬಸವ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಎಷ್ಟು ಬಸವಣ್ಣನವರ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಷ್ಟು ಬಸವಣ್ಣವರ ಜೀವನ ಅಂಗಮಯ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಜೀವನ ಬಂಗಾರಮಯ ಆಗ್ತದೆ. ಈ ಸೌತ್ ಆಫ್ರಿಕಾ ಹೋಗಿ ಇವರ ಬಸವ ತತ್ವ ಒಳ್ಳೆಯ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಗಲಿ, ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಚಾರವಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಪೀಠ ಮಠದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತ ವತಿಯಿಂದ ಹಾರೈಸುತ್ತೇವೆ. ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವ ಲಿಂಗಾಯ ನಮಃ.